2-3 महिन्यात या निवडणुका येतील. त्या निवडणुकीमध्ये जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचं जे नेतृत्व आहे त्या सगळ्यांना विश्वासात घेऊन या निवडणुका कशा लढवायच्या, एकट्याने लढवायच्या, काही लोकांना बरोबर घेऊन लढवायच्या, याचा विचार त्या जिल्ह्याच्या नेतृत्वाला विश्वासात घेऊन हा करण्याची वेळ आज आलेली आहे. आणि हे जर आपण करू शकलो तर माझी खात्री आहे की आणखीन एक मोठी नव्या पिढीची, नव्या नेतृत्वाची होईल ही महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यात होते. आणि ते काम आपल्याला करायचे. हा अठरा कार्यक्रमाचा सोहळा संपल्यानंतर पुढचे 3 महिने सगळं लक्ष तुमच्या भागामध्ये या स्थानिक स्वराज्य संस्था आहे तिथं नवीन नेतृत्व कसं आणायचं, 50% भगिनींच्या जागेमध्ये कर्तृत्वान आणि आत्मविश्वासाने उभं राहिलेल्या मुली कशा उपयोग करायच्या या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्ही करा. माझी खात्री आहे की जी नेतृत्व करणारी राज्याची या ठिकाणी जी फळी आहे ती याच्यामध्ये किंवा सगळ्यांच्या पाठीशी राहील. आणि आपण येत्या 3 महिन्याच्या निवडणुकीच्या नंतर सर्वांनी महाराष्ट्राच्या समोर नव्या नेतृत्वाचा इतिहास करू एवढाच विश्वास या ठिकाणी बाळगतो.